महाअवतार बाबाजी हे हिमालयातील खूप मोठे योगी आहेत. आणि त्यांचं वय जे आहे ते साधारणतः 2500 वर्ष असं सांगितलं जातं. डॉक्टर राम भोसले हिमालयात एका वृक्षाखाली उभे होते, म्हणजे बसलेले होते. बराच वेळ फिरून तिथे ते बसले होते आणि अचानक एक तरुण व्यक्ती, गोरापान, केस लांब, एक 18 वर्षाचं वय असलेलं तेजपुंज व्यक्ती आला आणि त्यांच्याशी बोलायला लागला. मराठीमध्ये, हिंदी, इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये त्यांच्याशी ते बोलायला लागले. तर ते पाहायला लागले की कोण व्यक्ती म्हणे असं माझ्याशी डायरेक्टली येऊन बोलतं आहे आणि माझं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशन माहिती आहे. ते जवळजवळ 3 महिने त्या योगी पुरुषाबरोबर होते. जो तरुण दिसणारा जो योगी होता, त्याने अनेक ठिकाणी त्यांना तिथे नेलं, अनेक चमत्कार दाखवले तिथे. त्यानंतर त्यांनी म्हणाले की उद्या तू तयार राहा, तुला आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचं आहे. हिमालयातली गुरुपौर्णिमा तुला दाखवतो. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू एक एक संत यायला लागले. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, संत मीराबाई, असे वेगवेगळे संत यायला लागले. हळूहळू नवनाथ आले थोड्या वेळात आणि हे सगळे येत होते काजव्याच्या रूपात. म्हणजे काजवे असे चमकत आले आकाशातनं आणि मग त्यांचं तिथे रूपांतर झालं. त्याच्यानंतर दत्त महाराज आले. जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, बोलणं, भेटीगाठी, हे सगळं केलं. त्यांना तो एक आगळा वेगळा सोहळा तिथे पाहायला मिळाला. हे सगळं शक्य झालं ते महाअवतार बाबाजीमुळे.